तर हळदी कुंकूला जाऊ आणि मग तिथून आम्ही हळदीला जाऊ. होय ना जाई? हॅलो नमस्कार. तर आज सालाबादप्रमाणे आमच्या बँक कॉलनीत पूजा आहे. तर तिथे बसायचा मान मला आणि सागरला मिळाला आहे. ॲक्च्युली गेल्या वर्षी आम्हाला सांगत होते, पण गेल्या वर्षी आमच्या मुंबईच्या घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश असल्यामुळे आम्हाला नाही बसता आला. आम्ही मुंबईत होतो. तर यावर्षी तो योगायोग आला आहे. तर आता वाजलेत 8. आम्हाला 8:30 वाजता रेडी होऊन जायचं आहे. तर मी पटापट रेडी होते. रेडी झाल्यावर आपण भेटू. चला. छान साडी नेसून तयार झाल्यावर सगळ्यात आधी मी आपल्या देवाचा आशीर्वाद घेतला. कुठल्याही चांगल्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने झाली की मनात एक वेगळी शांती आणि सकारात्मकता मिळते. देवाला नमस्कार करून झाल्यावर मी बाहेर आले आणि तुळशीला पाणी घातलं. तुळशी मातेचे मनोभावे दर्शन घेतलं. आपल्या हिंदू परंपरेत तुळशीचं महत्त्व किती आहे हे मी तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. रोज सकाळी तुळशीला पाणी घातलं की घरामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी येते ना. आणि आज बघा ना, माझी हिरवी साडी आणि आपली हिरवीगार तुळस सगळंच कसं खूप छान आणि प्रसन्न जुळून आलंय. इकडे आमची तयारी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय पूजेच्या इथे. चष्मा विसरले. तर ही बघा, ही आमच्या बँक कॉलनीत इथेच गार्डन आहे, इथे असते पूजा. तर आम्ही आता जातोय तिथे. तिथे आम्ही पोचलो तर भटजी काका प्रसाद बनवत होते. मग आम्ही थोडा वेळ वाट बघितली. मग भटजी काका आले आणि पूजेला सुरुवात झाली. तर त्याआधी आम्ही इकडे हे बघा तयारी करत होतो. सासूबाई तिकडे वस्त्र तयार करत होत्या, तर मी इकडे सगळं निरंजन मध्ये वाती तयार करत होते. पूजेसाठी छान असा मकर बांधला होता आणि सगळी तयारी तर झाली होती, पूजा मांडून झाली होती. तोपर्यंत सागरनी इथे हार वगैरे बांधून घेतले आणि मग आम्ही दोघेही पूजेला बसलो. समस्त रहिवासी मंडळींनी लवकरात लवकर श्री सत्यनारायणच्या पूजेसाठी या ठिकाणी यायचे. प्रियमान सत्ते भवतु मंगलम. त्यांना कुंकू लावा, दोघांना जरा कोणी अक्षता पण लावा आणि मग गाड मारा. गाड बांधून घ्या आणि हात ठेवा. तेन वतो बली राजा गणेंद्रो मानला तेन त्वांगनामी रक्षे माचल माचलो. तुम्ही दोघे नमस्कार करा. श्री वर्चस्वमान शुमारोग्यदा शुमानम यते धनानि पशुमोत्रलाभम शतसंवत्सरं दीर्घमायुः. संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. सुखकर्ता वार्ता विघ्नांची दुर्वे परवे प्रेम गोपालयांची सर्वांगे सुंदर सिंदुराजी कंठी गळगे आज हे कार्याचे यजमान वळजू यांची कुलदेवता श्री महालक्ष्मी कुलदेवता माझ्या. त्याचप्रमाणे ज्या कलमड गावामध्ये आज हा स्टेट बँक कॉलनी परिसर आहे, ह्या गावची ग्रामदेवता श्रीदेव काशीकलेश्वर देवी पावणे माझ्या. चला, पूजा तर झाली, जेवण वगैरे सगळं आटपून आम्ही आता आलो. आता संध्याकाळी 5 वाजता, आता 2:30 वाजले, 3 वाजत आले. 5 वाजता आम्हाला आमच्या दिरांच्या हळदीला जायचं आहे. आम्ही आता निघालो आहोत पंधूरला, म्हणजेच आमच्या दिरांच्या घरी तिकडे हळदीला. तर जाता जाता वाटे तिथे आमच्या इथे ना आज सकाळी पूजा होती, तिथे हळदी कुंकू असतं. तर हळदी कुंकूला जाऊ आणि मग तिथून आम्ही हळदीला जाऊ. होय ना जाई? होय मग हां. चल गेट उघड जाई पटकन. हां गेट उघड आणि हा ढकल असा, हा असा ढकल. हां ढकल, दो ढकल. पुरे
इकडे इकडे बघ. अरे वा संदेवा अरे वा संदेवा तांदूळ निवडणे, हळद कुटणे अशा सगळ्या आमच्या ज्या काही प्रथा होत्या त्या झाल्या. त्यानंतर मग हळदीला सुरुवात झाली. तर सगळ्यात पहिलं इथे सासूबाईंनी हळद लावून घेतली. त्यानंतर मग मी सगळ्या बायकांना हळदी कुंकू घालून घेतलं. सगळा कार्यक्रम वगैरे झाला. नंतर मग जेवण केलं. तर आज आम्ही पूजेला बसलो होतो, त्यामुळे मी, सागर आणि सासूबाई आम्ही तर व्हेजच जेवण केलं. आणि इथे तुम्ही बघू शकतात की आम्ही खूप जास्त दमलो होतो 2 दिवस. तर सागर तर इथेच झोपून गेले होते. त्याचे सगळे भाऊ बहीण नाचत होते, पण सागर इथे थोडंसं झोप काढली. त्यानंतर मग आवाज आल्यावर उठले, लगेच नाचायला सुद्धा गेले. 2 दिवस प्रवास आणि त्यात कार्यक्रमच कार्यक्रम, त्यामुळे मी पण दमली होती. त्यामुळे माझं नाचायची तर इच्छा नव्हती, पण सागर मला बोलवत होते, मी नाही म्हणत होती. मग मी म्हणत होती की तुम्ही मला नाचायला घेऊन चला. सागर बोलतं मी काय पाठीवर बसवून घेऊन जाऊ काय, चल. मग सागरनी मला नाचायला घेऊन गेले. मग आम्ही खूप नाचलो आणि ते तुम्ही बघू शकता सागर नाचून नाचून पूर्ण घामाने भिजले. चला आम्ही आता आलोय. थोडंसं आम्ही हळदीत नाचलो. सागर काय नाही नाचला. कशाला नाही नाचला सागर सांग? नाचलो ना. कारण आज सागरला वेज जेवावं लागलं. त्यामुळे जरा ताकद कमी पडली. सांग. नाचलो मी भरपूर चांगलं, पण दमलोय ना त्याच्या जरा. हो, 2 दिवस कार्यक्रमात गेले. तर चला मी माझा व्हिडिओ उद्याच्या नाही, आता लग्नाच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.